नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे बघणार आहोत मस्त अशी आमरस थाळी. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच वाटीने, आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजेच गरा घेतलेला आहे, आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि पाणी ओतून आपल्याला हे मस्त असं पीठ मळून घ्यायचे. छान आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. हे 10 मिनिटाकरिता झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला लगेच रस बनवून घ्यायचा आहे. तर इथे रसासाठी मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत, आणि छान याला धुवून घ्यायचं आहे. आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले आंबे आपल्याला ही कट करून घ्यायचे, त्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे. तर इथे आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला असा. तर इथे दोन्ही आंब्याचा गर काढून झालेला आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये ही गर पण टाकून घ्यायचं आहे, आणि 1 वाटी इथे मी साखर घेतलेली आहे, आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. हवं तसं गोड तुम्ही करू शकता, कमी जास्त साखर करू शकता. इथे बर्फाचे ट्यूब्स टाकलेले आहेत, पाणी टाकून घेतलेले, आणि छान आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर छान आपला इथं रस बनवून झालेला आहे, आणि ही थोड्या वेळेकरिता आपण लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. लगेच आपल्याला इथे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची. तर त्यासाठी इथे एक कढई घेतलेली आहे. कढई गॅसवरती ठेवून तेल ओतून घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकून फोडणी दिलेली आहे छान अशी, आणि लगेच अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेलामध्ये आपण ते अद्रक लसूण टाकून घेऊन छान परत आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे कांदा पण. आता इथे कांदा परतलेला आहे. आपण काही मसाले टाकून घ्यायचे. तर घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे, आणि इथे हळद थोडी टाकून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि छान परतवून आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो छान शिजल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, आणि स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहेत, आणि 1 कपभर पाणी ओतून घ्यायचंय. झाकून छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बटाटा. तर 10 मिनिटाकरिता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटाकरिता झाकून ठेवल्यानंतर छान आपला बटाटा शिजलेला आहे. बघू शकता मस्त असा बटाटा झालेला आहे इथे. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्त असा बटाटा शिजून झालेला आहे आपला इथं. तर इथे बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे. तर लगेच आपले इथे पीठ पण छान भिजलेलं आहे. तर आपण इथे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया, आणि हे जे असे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घ्यायचे. तुम्ही हवा असेल तर याला चपाती पण एक लाटू शकता, आणि त्याच्या ग्लासाच्या साह्यानं किंवा वाटीच्या साह्यानं कट करून घेऊ शकता. तर मी इथे या पद्धतीने बनवून घेणार आहे सगळ्या पुऱ्या. तर इथे मस्त असे गोल गरगरीत आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तयार. तर इथे तेल तापायला लगेच ठेवलेलं आहे. तर तेल आपलं मस्त तापलेलं आहे. बघू शकता एक पिठाचा गोळा सोडला छोटा, तर छान वरती आलेला आहे. तर इथे आपल्याला एक एक करून अशा पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. बघू शकता पुरी सोडल्यानंतर पटकन वरती आलेली आहे तेलावरती. तर छान अशी फुललेली आहे पुरी. तर मस्त अशा सगळ्या पुऱ्या आपण मस्त टम्म फुगतील अशा तळून घ्यायच्या आहेत. तर तेलामध्ये पूर्ण डीप होण्यासारखी पुरी टाकून घ्यायची आहे आपल्याला. मस्त अशा टम्म फुगतात पुऱ्या. थोडं वरतून प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी आपली सगळीकडनं तळली जाते. तर अशा करून एक एक सगळ्या तळून घेतलेल्या आहेत मी इथे पुऱ्या. बघू शकता मस्त अशा टम्म फुगतात. तेला टाकली नाही तोपर्यंत पुरी वरती येते.
मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तर इथे पुऱ्या मस्त आपल्या तळून झालेल्या आहेत सगळ्या आणि अजिबात तेल वगैरे पकडलेलं नाही पुऱ्यांनी. तर एक तुम्हाला अशी फोडून पण दाखवते पुरी. आतमधनं पण मस्त अशा फुललेल्या आहेत आणि मस्त असे अजिबात तेल पकडलेलं नाही आतमधनं पण, बघू शकता तुम्ही इथे. तर आपली इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आपण इथे ताट बनवायला घेऊया. तर त्या इथे घेतलेला आहे आंब्याचा रस, इथे वरण बनवलेलं आहे मी डाळीचं, आणि इथे इंद्रायणी भात घेतलेला आहे, आणि इथे आपण बनवलेली बटाट्याची भाजी, कुरडई, पापडी आणि भज्जी, आणि इथे पुऱ्या घेतलेल्या आहेत बनवलेले आपण. तर मस्त असे आमरस थाळी तयार झालेली आहे. इथे वरतून थोडंसं साजूक तूप ओतून घेतलेलं आहे. तुमच्याकडे कशी आमरस थाळी बनते ती नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत.